वक्फ बोर्डाने कोल्हापूरमधील करवीर तालुक्यामधील वडवणे इथल्या महादेव मंदिराजवळच्या जमिनीवर सुरू असलेल्या न्यायालयामधील दाव जिंकला आहे। त्यांच्या निषेधार्थ आज वडवणे ग्रामस्थांनी आक्रमक होत कळकळीत गाव बंद पाडलं। वक्फ बोर्डाने वडवणे इथल्या जमिनीवर केलेल्या दाव्यानंतर बरेच वर्ष हा वाद कोर्टामध्ये चालला। यामध्ये ग्रामपंचायतीने ही लढाई व्यवस्थित लढली नसल्यामुळे निकाल हा वक्फ बोर्डाच्या बाजूने लागला अशी ग्रामस्थांची समजूत असून गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। याबाबत ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत जाहीर निषेध व्यक्त केलाय। वैद्यकीय सेवेसह सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी हा बंद मोठ्या प्रमाणात सहभागी होत यशस्वी केलाय। यामध्ये गावात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। पिराज महादेव संपा आज वडणगे ग्रामस्थांनी बंद पुकारलेला आहे, नेमकं काय करणार? जी एक जागा आहे ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या मालकीची, तर ती जागेच्या संदर्भात 20 ते 25 वर्षापासून एका समाजानं त्याच्यावरती दावा केला होता आणि त्या दाव्याच्या संदर्भात सक्षमपणे ग्रामपंचायत प्रशासनानं आपली बाजू न मांडल्या कारणानं नगर भूमापन कार्यालय पुणे उपसंचालक कार्यालयामध्ये तो दावा ग्रामपंचायतीच्या विरोधात त्या समाजाच्या नावावरती झाली। त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने वडणगे गावस्थातल्या ग्रामस्थांनी वडणगे बंदचं आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला अनुसरून वडणगेतल्या सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं वडणगे बंद ठेवलेला आहे। ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलं असं यामध्ये दिसतंय, काय नेमकं प्रकार झाला? ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा असताना जर ती दुसऱ्याच्या नाव होत असेल तर ग्रामपंचायती दुर्लक्ष जाणं साहेब। तुम्ही कुठेतरी ते त्याच्यात भांडतच नाही ना, किंवा भांडायला कमी पडताय। मग तुमच्या मालकीची जागा असताना तुम्ही जर भांडत नसाल तर मग याच्या संदर्भात कोण गावातला नागरिक भांडणार आहे का? प्रशासनानं भांडायला पाहिजे याच्यात। आता ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? आता आम्ही नाही विचारलं त्यांना, त्याच्या संदर्भात सरपंच किंवा ग्रामसेवक तुम्हाला त्याच्या संदर्भात त्यांचं मत व्यक्त करतील। जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे काय निवेदन देणार आहे आम्ही।